उमरगा तालुक्यातील येळी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत निवेदन देत गावातील स्मशानभूमी समस्या सोडवण्याची मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे। तहसीलदार गोविंद एरमे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की मौजे येळी येथे सर्वे नंबर 111 मध्ये 10 गुंठे जमीन हरिजन स्मशानभूमीसाठी राखीव आहे। सदर ठिकाणी जन सुविधा योजनेअंतर्गत दहन शेड उभारण्यात आलेले आहे। गावामध्ये सार्वजनिक स्मशानभूमीसाठी जागा नसल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे। सर्वे नंबर 111 मधील स्मशानभूमी ही सार्वजनिक स्मशानभूमी असे घोषित करावे। तसेच सर्वे नंबर 108 मध्ये धनगर समाज स्मशानभूमीसाठी 0.4 क्षेत्र असून सदर स्मशानभूमीस जाण्यासाठी रस्ता नाही, तरी धनगर समाज स्मशानभूमीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा। तसेच लिंगायत स्मशानभूमी जागा मोजणीसाठी 2 महिन्यांपूर्वी अति तातडीची मोजणी करण्यासाठी पैसे भरले, परंतु त्याची अद्याप मोजणी झाली नाही, तरी तात्काळ लिंगायत स्मशानभूमी जागेची मोजणी करावी। वरील प्रमाणे गावातील स्मशानभूमीची समस्या त्वरित सोडवण्यात यावी अशी मागणी यावेळी गावातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे। यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त अध्यक्ष आणि सर्व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। GTV मराठी न्यूज मुख्य संपादक। आम्ही समस्त येळी ग्रामस्थ आज तहसील कार्यालयामध्ये येण्याचं कारण एकच, परवा दिवशी आमच्या गावामध्ये चांभार समाजाची एक मैत झाली होती। मैत झाल्यानंतर आमच्या गावामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी एक स्मशानभूमी आहे, तिथं आम्ही स्मशानभूमी मैत करण्यासाठी आम्ही गेला असता काही SC लोकांनी मुद्दाम जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करून ती मैत आम्हाला करू दिली नाहीत, लाकडं टाकली। तर आमच्या सर्व लोकांवरती म्हणजे गुन्हे दाखल करू, हे करू, दमदाटी करे, तरी आम्ही शांत राहिलो। आमच्या गावामध्ये यात्रा असल्यामुळे शांत राहिलो। फक्त आम्हाला प्रशासनाला एकच म्हणायचे आहे की अनुसूचित जाती जमातीमध्ये किती समाज आहेत आणि त्याच्यामध्ये चांभार समाज येतो का नाही? चांभार समाज येत असेल तर चांभार समाज अन्याय का? ज्या लोकांना घरदार, ज्या लोकांना शेती वगैरे नाही ते लोक अक्षरशः मैत कुठे करायचं? अक्षरशः आम्हाला जागा नसल्यामुळं आम्ही रोडच्या साईडला आम्ही मैत केले। त्यानंतर 1 महिन्याखाली लमाण समाजाच्या पण तेच घटना झाली होती, त्यांना शेत नाही, त्यांना जागा त्यांना बी अवेलेबल नसल्यामुळं आम्ही त्यांना विचारलो SC समाज लोकांना, त्यांना आम्हाला जागा न दिल्यामुळं त्यांना तर अक्षर 2 किलोमीटर लांब, गावाच्या बाहेर 2 किलोमीटर लांब त्यांची अंत्यविधी करण्यात आली। असं प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम येते। आता किती वेळेस आम्ही फेस करायचं? फक्त आम्हाला शासनाला नंबर एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या गावकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा आणि जे जागा आहे आमच्या गावामध्ये स्मशानभूमी आहे त्याला 18 गुंठे जागा आहे आणि त्याला तात्काळमध्ये त्याला सार्वजनिक स्मशानभूमी म्हणून ते घोषित करावे। एवढे जर केलं तर आमच्या गावाचा पूर्णपणे प्रश्न मिटेल आणि धनगर समाजासाठी एक स्मशानभूमी आहे, रस्ता अवेलेबल नाही, रस्ता अवेलेबल करून द्यावं एवढी विनंती आहे। आणि अन्यथा एवढं जर नाही केलं तरी याच्या 21 तारखेला आम्ही 21 एप्रिल 2025 रोजी आम्ही समस्त येळी ग्रामस्थ येळी येथे मेन हायवेवरती आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। तरी प्रशासनाला नम्र विनंती की आपण तात्काळ होता होईल तेवढं लवकरात लवकर येळी येथील जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीला सार्वजनिक स्मशानभूमी अशी घोषित करावी आणि लिंगायत समाजाला स्मशानभूमी आहे त्याची मोजणी केली होती आम्ही, पण ती मोजणी करा आणखी कोणी प्रशासन आले नाहीत। तरी प्रशासनाला नम्र विनंती की आपण लवकरात लवकर आपले शासकीय कर्मचारी पाठवून ती स्मशानभूमीची मोजणी करून ते आम्हाला ताब्यात द्यावे एवढी नम्र विनंती। विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।